केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या अंतर्गत एकत्रितपणे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाते. या योजनेत शस्त्रक्रियेसाठी केंद्रासह राज्य सरकारने दर ठरवून दिला आहे. प्रत्यक्षात मात्र शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जास्त येतो, त्यामुळे वाढीव खर्च रुग्णाकडून वसूल करणं कठीण जातं. पुणे महापालिकेतर्फे या योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया कमला नेहरू रुग्णालयात केल्या जातात. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार मोफत असल्याने वाढीव झालेला खर्च रुग्णांकडून दिला जात नाही. परिणामी हा खर्च महापालिकेनेच उचलावा आणि रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरता आरोग्य विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे वाढीव खर्चाला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात या योजनेअंतर्गत दिवसाला साधारणपणे 5 ते 7 सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रिया करताना काही वेळा रुग्णाला अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये दाखल करावं लागतं. कमला नेहरू रुग्णालयातील ICU हे खाजगी असल्याने त्यासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु ही योजना मोफत असल्याने झालेला अतिरिक्त खर्च भरण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची बऱ्याचदा मानसिकता नसते. त्यामुळे झालेला अतिरिक्त खर्च महापालिकेला करावा लागत आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर लागणारा औषधोपचार पुरविण्यासाठी आरोग्य विभागाची दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्राची आणि राज्याची ही योजना महापालिकेच्या बोकांडी बसल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर.